बातमी आहे कोल्हापूरच्या नांदणीमधील महादेवी अर्थात माधुरी हत्तीणीवरनं सध्या चांगलंच वातावरण तापलंय। चांगली निगा राखली जावी, तिची नीट काळजी घेतली जावी यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर माधुरीला वनतारा या प्राणी संवर्धन केंद्रामध्ये पाठवण्यात आलं। त्यानंतर माधुरीची अगदी व्यवस्थितपणे काळजी इथे घेतली जाते। मात्र काही राजकीय व्यक्तींनी या मुद्द्यावरून वनतारावरती आरोपांची राळ उडवली। राजू शेट्टींच्या नेतृत्वात एक मोर्चा देखील नांदेड ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला। यावर वनतारा प्राणी संवर्धन केंद्राने स्पष्टीकरण दिले। आम्ही हे स्पष्ट आणि आदरपूर्वक सांगू इच्छितो की वनताराने ही कार्यवाही स्वतःहून केलेली नाही। ही कार्यवाही माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत करण्यात आली, ज्याला नंतर भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्यता दिली। आम्ही या स्थलांतराचा आरंभ करता नव्हतो, तर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी संस्था होतो, जी हिच्या देखरेखीसाठी जबाबदारी पार पडते। तर माधुरी हिच्या आरोग्याचं आणि दीर्घकालीन कल्याणाचं रक्षण करणं हाच आमचा एकमेव हेतू आहे। तिला आमच्या देखरेखीखाली आणण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रेमपूर्वक, जबाबदारीपूर्वक आणि कायदेशीर तसंच नैतिक निकषांचं काटेकोर पालन करून वनतारानं करण्यात आलंय असं स्पष्ट केलंय। तसंच वन्यजीव विभाग आणि जैन मठानं याचिका दाखल करून संमती न्यायालयाकडून मिळवली तर हत्तीणीला परत पाठवलं जाईल अशी भूमिका वनतारानं घेतली आहे। तर न्यायालयाच्या आदेशानंच वनतारामध्ये हत्तीणीचं पुनर्वसन करण्यात आल्याचं स्पष्ट करतानाच महादेवी वनतारामध्ये सुरक्षित असल्याचं वनतारानं स्पष्ट केलंय। या संदर्भात आपण अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, कोल्हापुरातली ही हत्तीण आणि ती सध्या वनतारामध्ये आहे, काय त्यावरती स्पष्टीकरण देण्यात आलंय आणि एकूणच काय माहिती द्याल? श्वेता, कोल्हापुरातली माधुरी हत्तीण सध्या चर्चेचा विषय बनल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र नांदणी ते वनतारापर्यंतचा हा तिचा प्रवास आहे, तो जाणून घेण्याची इथं खऱ्या अर्थानं गरज आहे। कारण या इथंपर्यंतच्या प्रवासामध्ये जी मूळ भूमिका ठरलेली आहे ती पेटा या संस्थेची ठरलेली आहे। कारण पेटा या प्राणीमित्र आणि प्राण्यांच्या हक्काचं संरक्षण करणाऱ्या संस्थेने या संदर्भातली आहे ती याचिका हायकोर्टामध्ये दाखल केली होती आणि या याचिकेमध्ये असं स्पष्टपणे म्हटलं होतं की या ठिकाणी या हत्तीणीला आहे तो सांधिवातासारखा आजार या ठिकाणी जडलेला आहे, याशिवाय तिच्या पायाची नखं वाढलेली आहेत आणि ती या ठिकाणी असुरक्षित आहे अशा पद्धतीची याचिका आहे ती दाखल केली होती। याशिवाय या हत्तीणीचे भाडेतत्वावरती देण्याचे पुरावेसुद्धा आहे ते दाखल केले होते। धार्मिक कार्यासाठी या हत्तीणीचा वापर इतर राज्यामध्ये सुद्धा केला जात होता, या संदर्भातले पुरावेसुद्धा आहे ते या सगळ्या याचिकेमध्ये जोडले होते। आणि त्यावरून या याचिकेचा निकाल देताना उच्च न्यायालयानं त्यामध्ये स्पष्टपणे केले की धार्मिक या बाबी महत्त्वाच्या आहेत, मात्र हत्तीणीच्या या तिच्या जीविताकडं आहे ते पूर्णपणे पहिल्यांदा लक्ष देणं आणि त्याच्या हक्काकडे लक्ष देणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने तिचं योग्य ठिकाणी आहे ते पुनर्वसन करावं आणि या पुनर्वसनाचा विचार करता आहे ते त्यामध्ये वनतारा हे अत्यंत सुरक्षित असं केंद्र आहे ते समोर आलं आणि त्या ठिकाणी आहे ते तिची रवानगी करावी असं उच्च न्यायालयानं म्हटलं होतं। आणि त्यावरून आहे ते वनताराच्या टीमनं या ठिकाणी हत्ती आपल्या वनतारामध्ये आहे ते दाखल करून घेतलेलं आहे। वेळोवेळी तिची या ठिकाणी आहे ते वैद्यकीय तपासणी आहे ती केली जाते। या वैद्यकीय तपासणीचे अहवालसुद्धा आहे ते वारंवार आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून वनताराच्या संकेतस्थळावरून आहे ते प्रसिद्ध केले जातात। सध्या तिथं माधुरी सुरक्षित वातावरणामध्ये आहे ते वाढताना आपल्याला पाहायला मिळते। पाण्यामध्ये खेळताना आहे ते दिसून येते, जंगल सफारी करताना आहेत त्याचे व्हिडिओ सुद्धा आता वनताराच्या या अधिकृत संकेतस्थळावरून बरोबर। ज्ञानेश्वर, या संदर्भातली एक बातमी बघूयात मग पुन्हा तुमच्याकडे येतोय। कारण माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला कोणत्या तरी अभयारण्यामध्ये ठेवावं, तेव्हा कोर्टानं माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला वनतारा या ठिकाणी ठेवा असा आदेश सुप्रीम कोर्टाचा आहे। त्यामुळे या संदर्भात शासनाची कोणतीही थेट भूमिका नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। एक मंगळवारी बैठक लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये लीगल ऑप्शन्स काय आहेत, कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाच्या वर आपण नाही आहोत, त्यामुळे याच्यामध्ये कायदेशीर काय तरतुदी आहेत किंवा कशा प्रकारे आपल्याला परत आणता येईल किंवा काय त्याची वेगळी व्यवस्था करता येईल अशा सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपण ठेवू। पण ही मूळ केस जी आहे ही केस ऍक्टिव्हिस्ट आणि ज्यांच्याकडे ही व्यवस्था होती त्यांच्यामधली केस होती। अर्थात त्याच्यामध्ये जो काही सरकार म्हणून वन विभागाचा रोल होता तेवढंच वन विभागाने त्यावेळेसचे जे काही अहवाल दिले आहेत। तर जनभावनांचा आदर करत वनतारा संस्था माधुरीला कोल्हापुरात परत पाठवण्यासाठी सकारात्मक आहे। मात्र जोपर्यंत संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तिचं पुनरागमन शक्य नाही असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य आहे।
तर वनतारा संस्था माधुरीला परत देण्यास तयार असली तरी या हस्तांतरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणं बंधनकारक आहे। यामध्ये न्यायालयाचे निर्देश आणि वन विभागाच्या परवानग्या यांचा समावेश आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय माधुरीला कोल्हापुरात आणता येणार नाही असंही आबिटकर म्हणाले। तर वनतारा संस्थेनं कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी परिसरात आपलं एक युनिट सुरू करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे। जर हे युनिट सुरू झालं तर भविष्यात प्राण्यांच्या संगोपनासाठी आणि उपचारांसाठी एक मोठी सोय उपलब्ध होऊ शकेल आणि या प्रस्तावामुळे माधुरीच्या प्रकरणातून एक विधायक मार्ग निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या मुद्द्यावरून कोणीही राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं। आपल्या सर्व कोल्हापूरवासियांच्या भावना वनताराला सुद्धा ज्या वेळेला दोन्ही खासदारांनी सांगितल्या त्यानंतर त्यांचं म्हणणं इतकंच आहे की वनतारा हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने त्यांच्याकडे हा आपल्याकडचा जो महादेवी हत्तीने आपली सुपूर्द केली याच्यापेक्षा त्यांचा त्याच्यात रोल शून्य आहे। आपण या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काही लिगल प्रोसेस असतील त्या लिगल प्रोसेस करा। त्याला अपेक्षित सहकार्य करण्याची जबाबदारी वनताराच्या सगळ्या यंत्रणेची सुद्धा आहे आणि ते सकारात्मक पद्धतीने इथं विशेषतः त्यांनी एवढी चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना सहमती दर्शवली की जर आपण म्हटलं तर इथंच नांदेडच्या मठामध्ये सुद्धा वनताराचं एक युनिट आपण सुरू करू। तर एकूणच इकडच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरकरांच्या जनभावना आणि त्याचसोबत जी काही न्यायालयीन प्रक्रिया आहे या सगळ्याचाच आदर करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं सांगितलेलं आहे। त्यामुळे वनताराकडनं सुद्धा स्पष्टीकरण देण्यात आलंय। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच माधुरी हत्तीणीला परत देता येईल असंही स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे सर्व कायदेशीर बाबींची त्याआधी पूर्तता करणं अनिवार्य आहे। त्यामुळे महादेवी हत्तीणीला कोल्हापूरला परत नेण्याची परवानगी कधी मिळणार तर सगळी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच। त्यांचं म्हणणं इतकंच आहे की या सगळ्या घटनाक्रमांमध्ये आपला रोल शून्य आहे, परंतु रोल शून्य असताना मात्र ज्या पद्धतीने लोकांमधला तीव्र आक्षेप होतोय याच्याशी आपला काही संबंध नाही। सगळ्या समाजाच्या किंवा कोल्हापूरवासियांच्या भावनांप्रमाणे वनतारातून आपली महादेवी किंवा माधुरी हत्ती जी आमची आहे ती इकडे येण्यासाठी ज्या काही आवश्यक प्रक्रिया पार करायला पाहिजेत त्या प्रक्रिया पार करण्यासाठी आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य होईल अशा स्पष्ट पद्धतीचे सकारात्मक संदेश त्यांनी दिलेत की ज्याचा उपयोग आपल्याला होईल। तर एकूणच काय तर न्यायालयीन प्रक्रिया या महत्त्वाच्या आहेत माधुरी हत्तीणीला कोल्हापुरात किंवा नांदणीमध्ये परत आणण्यासाठी। या संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडे। ज्ञानेश्वर, त्या कायदेशीर प्रक्रियेबद्दल काय सांगाल? श्वेता, ही जनभावना लक्षात घेऊन वनताराचे CEO स्वतःहून कोल्हापूरमध्ये आले होते आणि त्यांनी पालकमंत्र्यांच्या सोबत जिल्हा प्रशासनाची सुद्धा बैठक घेतली आणि मठाचे महाराज सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये वनताराची जी भूमिका आहे ते विहान जे CEO होते त्यांनी स्पष्टपणे आहे ती मांडली आणि या बैठकीमध्ये असं ठरलं की ही सगळी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण केल्यानंतर आम्ही या हत्तीणीला आहे ते परत द्यायला तयार आहोत। मात्र तोपर्यंत या हत्तीणीचं आम्ही योग्य पद्धतीनं वनतारामध्ये संगोपन करू, तिला वैद्यकीय उपचार देऊ आणि तिची काळजी आहे ती पूर्णपणे घेऊ। धार्मिक भावनांचा आम्हाला आदर आहे, मात्र न्यायालयानेच ही पूर्णपणे प्रक्रिया राबवल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार आहे ते महादेवी माधुरी हत्ती आमच्या आता ताब्यात आहे आणि तिचं आणि मी योग्य पद्धतीनं संगोपन करत आहोत। तुम्हाला जर ही हत्ती परत पाहिजे असेल तर ती द्यायला सुद्धा आमची तयारी आहे, मात्र त्यासाठी न्यायालयात पुन्हा एकदा जाणं गरजेचं आहे आणि न्यायालयामध्ये गेल्यानंतरच आहे ती हत्तीनी कोल्हापूरमध्ये परत येण्याचा मार्ग आहे ते मोकळा होणार आहे। मात्र अद्यापही या संदर्भातले आहे ते न्यायालयामध्ये कोणीही गेल्याचं आहे ते समोर आलेलं नाही। जर न्यायालयामध्ये या संदर्भात कोणी याचिका दाखल केली तर त्यावरती सुनावणी होऊन माधुरीला परत आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। मात्र तशी लढाई न्यायालयीन कोण अद्यापही लढताना पाहायला मिळत नाही। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे त्यातले अनेक लोकप्रतिनिधी आहेत ते या लढ्यामध्ये उतरल्याचं पाहायला मिळते, मात्र न्यायालयीन लढाईमध्ये कोणीही अद्याप उतरलेले नाही। त्यामुळे जर न्यायालयीन लढाईला विलंब लागला तर माधुरीला येण्यासाठी सुद्धा विलंब लागणार आहे। न्यायालयीन लढाई आता कोण लढणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे ते लागून राहिल्याचं पाहायला मिळते। श्वेता, बिलकुल ज्ञानेश्वर, आणि याच संदर्भातला एक प्रतिक्रिया आपण बघणार आहोत ती म्हणजे पेटा संस्थेनं माधुरी हत्तीणीवरनं सुरू असलेल्या या आरोपावरनं एक व्हिडिओ जारी करत स्पष्टीकरण दिलंय। माधुरी हत्तीणीची कशी विदारक अवस्था होती तर आता राजकीय आरोप करणाऱ्या राजू शेट्टींनीच कसा तेव्हा पेटा सदस्यांसोबत झालेल्या चर्चेत माधुरीच्या पुनर्वसनाला पाठिंबा दिला होता हे स्पष्ट केलंय।
तर याच माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राजू शेट्टींनी आंदोलन केलं. मात्र राजकीय हेतूनं राजू शेट्टी हे आंदोलन करत असल्याचं दिसून आलं. कारण याच राजू शेट्टींनी काही काळापूर्वी माधुरीची आबाळ होत असल्यामुळे तिला पुनर्वसन केंद्रामध्ये पाठवावं अशा प्रकारचं पत्र लिहिलं होतं. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, ज्या राजू शेट्टींनी आंदोलन केलं तेच काही काळापूर्वी म्हणत होते की तिला पुनर्वसन केंद्रामध्ये नेण्याची गरज आहे, त्याबद्दल काय सांगाल? श्वेता, राजू शेट्टींचं हे पत्र आता सोशल मीडियावरती चांगलं चर्चेचा विषय ठरलं आहे. एका बाजूला आंदोलन करायचं आणि दुसऱ्या बाजूला पत्र आपण स्वतःहून माधुरीला इतरत्र हलवण्याचं द्यायचं, अशा पद्धतीची दोटप्पी भूमिका राजू शेट्टींची असल्याचं या पत्रावरून स्पष्ट होते. साधारण 2018 राजू शेट्टी यांनी हे पत्र लिहिलं होतं आणि या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केलं होतं की या ठिकाणी माधुरीचे आबाळ होते आणि तिचं पुनर्वसन इतर ठिकाणी करावं. आम्ही या ठिकाणी इथून तिला पुनर्वसन करण्यासाठी आमची परवानगी आहे, अशा पद्धतीचं पत्र आहे. आणि ते मठाचा दाखला देऊन हे पत्र आहे ते राजू शेट्टींनी पेटा या संस्थेकडे आणि कोल्हापूरच्या वन विभागाकडे आहे ते या संदर्भातलं पत्र दिलं होतं. आणि त्यावरूनच आहे ते पेटा या संस्थेने सुद्धा राजू शेट्टी यांची भेट घेतली होती. तसे फोटोसुद्धा आहेत ते या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि त्यानंतर मात्र राजू शेट्टी आता या हत्तीनीच्या वरून आहे ते या ठिकाणी राजकारण करत असल्याचा आरोप होते. खरं तर आता पालकमंत्र्याचा आपण ज्या पद्धतीनं बाईट ऐकला त्या बाईटमध्ये स्पष्टपणे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे की या गोष्टीचं कोणीही राजकारण करू नये, वनताराचा यामध्ये कुठल्याही पद्धतीचा संबंध नाही, उलट वनतारा आपल्याला सहकार्याची भूमिका घेते. खरं तर ही न्यायालयीन बाब आहे, न्यायालयात जाऊनच आहे तो हत्ती आपल्याला परत आणावा लागणार आहे. मात्र ज्या पद्धतीनं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं की या घटनेचं कुणीही राजकारण करू नये, त्या पद्धतीनंच आता कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी तशी भूमिका घेण्याची गरज आहे. मात्र राजू शेट्टी यांचं हे पत्र सध्या चर्चेचा विषय ठरताना पाहायला मिळते. दोन्ही बाजूंनी त्यावरती त्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात. त्यामुळे राजू शेट्टी आता या पत्राच्या संदर्भातली काय भूमिका व्यक्त करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर वंतारामध्ये सध्या माधुरी हत्ती आहे ती सुरक्षित आहे, ते आनंदानं खेळताना बागडताना या ठिकाणी दिसून येते. तिच्यावरती वैद्यकीय उपचार सुद्धा योग्य पद्धतीनं सुरू असल्याचंच आहे ते स्पष्ट होत आहे. श्वेता. ज्ञानेश्वर, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद.